प्रोफेसर साहेब, या पत्रातल्या पंखाचे तुम्हाला अगोदर कसे कळले? काय ग, हे आपल्याला अगोदरच कसं काय माहिती? मला नाही माहित. आमच्या निष्पाप बब्बडला फाजील पत्र लिहिणारे तुमचे दिवटे चिरंजीव. जरा थांबा, ही एक चीज बघितली. आता हा गठ्ठा पहा. बाजीरावाच्या ट्रंकेत अगदी तळाला सापडला. शंका आली म्हणून दाबणाने कुलूप उघडले. हा माल हाती लागला. पत्र दिसतायत. हो, हे तुमच्या निष्पाप बब्बडचे पाप. एवढी पत्र लिहिली वाटतं कार्टीनं. काय हो? अगं, माझ्यावर काय डोळे वटारतीयस? मी नाही लिहिली पत्र. बघा बघा बघा, ती निळी पाकिटे, ते गुलाबी कागद. माझ्या पॅडचे कागद आणि पाकिट पळवली वाटतं कार्टीनं. म्हणजे या महागाईच्या दिवसात तुम्ही हे असले कागद वापरता? रामकृष्ण हरी. पण एवढं लिहिलंय तरी काय यात? काय लिहायचे बाकी ठेवलंय ते विचारा. ते एकमेकांसाठी तडफडणे, तळमळणे, झुरणे, त्या चांदण्या रात्रीच्या चोरट्या भेटी, त्या आळाभाका, ती वचने. रामकृष्ण हरी. बघ, त्यात ते सगळं लिहिलंय का? नाही, तुम्ही चेष्टा करा, पण एक शंका विचारतो. या पत्रात लिहिल्याप्रमाणे माणसे खरोखरच एकमेकांवर इतके बेहद्द प्रेम करतात का हो? प्रेम कसला आलाय? शुद्ध चटोरपणा आहे हा, चटोरपणा. हा, हे मात्र अगदी तुझ्या आईसारखं बोलली. काय म्हणालात? नाही, प्रत्येक जुनी पिढी नव्या पिढीवर नेमकी हीच फिर्याद कशी करते याचा विचार करतोय मी. काय ग, प्रेमात हा असला चटोरपणा करण्याचा मक्ता काय फक्त आपल्याच पिढीला मिळाला होता? नाही, येऊन जाऊन प्रत्येक पत्रात मजकूर आपला तोच. म्हणजे प्रत्येक वेळेस मूर्खासारखे 3-3 रुपये पाकिटाला खर्च करता. निदान मजकूर तरी वेगवेगळा लिहू नये का? वाचलीत वाटतं ही सगळी पत्र तुम्ही? तर काय हो, तब्बल 2 प्रहर घेऊन बसलो तो हा गठ्ठा. असं बराच पेशन्स दिसतोय तुमचा. मी एक तरी वाचून बघतो. बाकी पोरीला घरातले वळण नसले काय ग, तरी तिच्या अक्षराचे वळण मोठे झोकदार आहे. हो, शिक्षण माझं आहे. हो ना. पोरगी हिशेब मोठी रेखीव लिहील. पुन्हा पुन्हा आमच्या घरच्या वळणाबद्दल लांब जीभ काढून बोलता आहात. तुमच्या घरचं वळण असं काय लागून गेलंय हो? कोळसेवाले ते कोळसेवाले आणि ऐट केवढी. हा 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 हा, ही अशी तिढी भाषा नको. कोळसेवाले असलो तरी 3 चाळी बांधल्यात या पुण्यात, अगदी मंगळुरी कौलांच्या. तरी कोळसेवालेच. एखाद्या लाकूडवाल्याची मुलगी पहा आपल्या लेकासाठी. आमची मुलगी भटाच्या घरात देऊ असं वाटलं कसं तुम्हाला? आणि परभटाची मुलगी आम्ही करून घेऊ असे वाटले कसे तुम्हाला? वरण भात खाऊ मेले. तुमच्या मांस मच्छीपेक्षा पुष्कळ बरा आहे आमचा वरण भात. हो, तुम्ही नुसते वाचत काय बसलायत? अगं, सुंदर 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 काय? अगं, नितांत रमणीय काव्य काव्य ही पत्र म्हणजे वाच वाच. वाचा तुम्हीच. काव्य कसलं डोमलाचं. इथून तिथून सगळा पानसटपणा मेला. या मेल्यानं तिला नादी लावली आणि ही कार्टी वाहवली. नव्हे नव्हे, या पोरीने ह्याला भुरळ पाडली आणि आमचा गधडा पाघळला. अरे, ईश्वरानं तुमची दृष्टीच उलटी केली आहे का? प्रेमासारख्या उदात्त भावनेचा तरुण मनाला नाद का लावावा लागतो? तो नाद लावणारा वेगळा, ती भुरळ पाडणारी वेगळी, आणि त्या दोघांना एकमेकांच्या पाशामध्ये अडकवणाऱ्या त्या जादूगाराचे हिशेब तिसरेच. अरे, तुम्ही का उगीच वितंडवाद घालताय? का म्हणजे काय? अहो, घराण्याची इब्रतीची बाब आहे ठाऊ. छे छे, तेच शब्द, तोच आवेश, पुन्हा एकदा तोच झगडा. येऊ देत कार्टी घरी, तंगडच मोडते तिचं. Wow, Suzuki Samurai. Your bike? No problem. Hey, what about the power? Pick up, huh? No problem. Yeah? And mileage? Good, huh? No problem. Oh, can I take a small test ride? Yeah? No problem. Hey, thanks. Huh? Yeah, what? Stop! My bike! Hey, who's that guy? Who took my bike? No problem. Who's that guy?
Suzuki Samurai. No problem. Suzuki Samurai, the no-problem bike. There's so much that exists within you. You don't have to be very special or very talented or very skilled or very anything, you know. If you can make one person's life a little easier, that is going to give you tremendous happiness. You know, NIT has 1,000 centers in 25 countries and not a single one on the moon. Don't go to the moon. Not just yet. हा पोरटा आता दिसू दे तर खरा, ह्याच्या आता थोबाडच फोडतो, थोबाड. थोबाड थोबाड कशाला फोडता अण्णा? त्यापेक्षा तुम्ही माझं हृदय फाडा. या हृदयात तुम्हाला एका रतनचीच मूर्ती दिसेल. तिकडे आहे. ओहो, आपण त्यावेळेला असंच काहीतरी बडबडलो होतो नाही का ग? तुम्हाला काही काळ वेळ कळते का हो? हाय ग, दूर हो, बोलू नकोस माझ्याशी. अण्णा आम खुरा चकार शब्द काढू नकोस. अरे घरी तुझी आई आजारी, त्याची काही लाज, आणि लग्नासाठी इतका उल्लू झाला होतास तर आपल्या चितपावनात मुलींचा काय दुष्काळ पडला होता. अण्णा हे इकडे तुमच्या प्रेमाच्या फक्त 2 शब्दांसाठी आम्ही भुकेले आहोत. आम्हाला आशीर्वाद द्या. कंबरड्यात लाथ घालतो, आशीर्वाद मागतोय गद्दा. ते शक्य नसेल तर मुंबईला जायला गाडी भाड्यापुरते पैसे तरी द्या. पैसे उद्या आम्ही लग्न करणार आहोत. हो, हे आत्ता नव्हतं सांगायचं. मग आत्ता फक्त आशीर्वाद मागायचा. आशीर्वाद आत्ता नुसता आशीर्वादच द्या. लग्नाचं योग्य वेळी तुम्हाला कळेलच. अगं कार्टे, अगं परस्पर लग्न करण्यापर्यंत तुझी मजल गेली काय? उद्या तुझं लग्न म्हणतोस आणि तू आज मला सांगतोस. अरे बापूस मेला का तुझा? एक दिडकी मिळायची नाही तुला माझ्याकडून. ते आम्ही आमच्या बजेटात धरूनच चाललो होतो. बजेट करतोय. कसं उद्या लग्न करतेस ते बघतेच, कोंडूनच घालते तुला. मग कोण शिलेदार तुला सोडवायला येते ते बघते. अगं शिलेदार कशाला? हा बाजीराव पेशवाच येईल तिचं हरण करायला. ते विसरा आता. हरण करण्याचे दिवस संपले. येऊ दे तर पुन्हा घरी सरळ पोलिसाच्या ताब्यात देईन. मुलीला फूस लावल्याच्या गुन्ह्यावरून काळ्या पाण्यावर पाठवीन. वा 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 वा. अहो काय मोगलाई लागेल की काय? अगदी घरचा जड्ज असल्यासारख्या धमक्या देताय. पोलिसांच्या धमक्या कुणाला देता? आम्हाला एक कायदा चांगला कळतो. आम्ही दोघं सज्ञान आहोत. सज्ञान मनात आणलं तर आम्ही आता हे नाही काही, आता सत्याग्रह. सत्याग्रह तेव्हा तत्पूर्वी म्हणजे मगाशी कायद्याचं जे काही बोललो ते सगळं विसरून जा. हे सगळे विसरलो, पुढे बोल. तेव्हा तत्पूर्वी तुम्ही आम्हाला समजुतीनं परवानगी दिली नाही तर आम्ही सत्याग्रह करू. मरण उपोषण देखील आम्ही करू. काय होता उपोषण वगैरे मी नाही. हा उपोषण वगैरे आम्ही काहीही करणार नाही. अरे मग करणार आहात तरी काय? पण सत्याग्रह मात्र आम्ही जरूर करू. इतकी मिजास वाढली असेल तर आधी बाहेरचा रस्ता सुधारा. पुन्हा तोंड दाखवू नका आम्हाला. अहो पण अण्णा, तुमचा अण्णा तुम्हाला मेला, समजलं? अहो पण रामकृष्ण अण्णा, रामकृष्ण रामकृष्ण अण्णा. ऐक, छान चांगले पांग फेडलेस. अगं खुशाल त्याचा हात धरून चालती हो. या घरात क्षणभर देखील उभी राहू नकोस. आई, उद्याची सकाळ बघायला तुझी आई काही जिवंत राहत नाही. आई ग, खुशाल आईचं प्रेत तुडवून लग्नाच्या बोहल्यावर उभी राहा. पण प्रियम मध्ये या बाबतीत कोणी कितीही रदबदली केलेली मला बिलकुल खपायची नाही. माझे आई आता हे रत्न पुढे कर. तरी मी तुला सांगत होतो की वडील मंडळी प्रतिगामी असतात. त्यांना आपला हा रिव्होल्युशनरी दृष्टिकोन कळायचा नाही. चल बघू अगदी तू. बाबा आता कशाला हवाय बाबा? प्रेमात पडताना बाबाला विचारलं होतं? मला आईची काळजी वाटते हो. ती आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. ती काय आई आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेत नाही. तुम्ही आईचा स्वभाव अजून पुरता ओळखला नाहीये बाबा. छान, हे तू मला सांगतेस? आपण नाही नाही, तिची काळजी घ्यायला मी पूर्ण समर्थ आहे. पण तुम्ही दोघांनी एकमेकाला ओळखलत का? काय हो? हे काय विचारणं झालं का?
तिनं मला आणि मी तिला. तुम्हाला साक्षात्कार झाल्याचं कानावर आलंय माझ्या. पण माझं स्पष्ट मत विचाराल तर एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यावर खपेल असा हा माल तुम्ही कोळशाच्या वखारीत घेऊन चालला आहात. बाबा ही झेपणार आहे का तुम्हाला? अहो दिव्य प्रेमाला काय झेपणं शक्य नाही, आहे? ते ठीक आहे, पण दिव्यत्वाचे सगळे रंग ओघळले म्हणजे खाली उरतात विटक्या रंगाच्या क्षुद्र बाबी. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. बाबडे बाबडे तू ऐकायचं नाही, तुझा तिकडे. चल 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 चल. अरेच्या ही अत्यंत लाडावलेली मुलगी आहे. बाबा घरकामाचा तर हिला काडी मात्र गंध नाही. बाबा तुम्ही तुला सांगितलं ना, तू ऐकायचं नाहीस म्हणून. चल तिकडे, चल चल चल. आणि तिखट मिठाचे हिचे अंदाज तर असे जहाल आहेत की बघता बघता भर पंक्तीला कुरुक्षेत्राची कळा येते. पुरे करताय की नाही बाबा? तुला सांगितलं ना, तू ऐकायचं नाहीस म्हणून. चल 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 चल. आणि एक तुम्हाला फार महत्वाची गोष्ट सांगायची आहे. काय काय? हिला दर आठवड्याला लेटेस्ट फॅशनचा ड्रेस लागतो. देऊ की तिला? देऊ की, इतकं सोपं नाहीये ते. आणि हो, हे मात्र कुठं बोलाल तर मात्र माझी कंबक्ती ओढवेल. काय काय? हिची आई आपल्या नवऱ्याच्या खिशातून पैसे काढून हिला दर आठवड्याला नवीन साडी आणत असते. नाही म्हणजे बाबासाहेब असं थांबा, अजून सांगायचंय तुम्हाला. अहो अत्तर काय, सिनेमे काय, हॉटेल काय, काही विचारू नका अगदी. आणखी काय? आता काय, धाव घाली विठू आता पाहू नको अंत. धाव घाली विठू आता पाहू नको अंत. पाहिल्यात का साड्या निवडू? हो हो हो, आवडल्या ना? उत्तम. आणि हा रेडिओ? हा हा, रेडिओ देखील. हो. प्रियंवदाबाई, तुम्ही म्हणजे आम्हाला अगदी लाजवायचा बेत केलेला दिसतोय. अहो लाजवायचंय काय त्यात? लग्नाच्या वेळी नाही मेली खौस झाली, पण निदान दिवाळ सण तरी रीतीप्रमाणे नको का करायला? वा 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 वा, मोठ्या कसबी कारागिरानं केलेला दिसतोय हा. फिलिप्स कंपनीचा आहे. फिलिप्स कंपनीचा ना? हो. उत्तम. अहो या फिलिप्स कंपनीचे पाणी काय वेगळेच आहे. म्हणजे? अहो म्हणजे आमच्या बाजाची सायकल इतकी मजबूत बनवली म्हणता. अहो ती फिलिप्स कंपनी वेगळी निळू भाऊ. वेगळी? हो. ती कंपनी वेगळी? अहो हो. अहो कंपनी वेगळी असली तरी फिलिप्स साहेब एकच की. तुमचं म्हणजे निळू भाऊ. या पोरांना अगदी भारी आवडेल हो. अहो फार दिवसांपासून हट्ट होता या पोरांचा. आणि हा टी सेट? टी सेट? हा हा, म्हणजे खूप बशा. हा. वा 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 वा, मोठ्या नक्षीदार आणि वेलबुट्टीच्या आहेत की हो या. मग गरम कोट पाटलुणीवर घेतल्यात काय बोहारणीकडून? बोहारणीकडून नाही हो, मग कॅम्प मधल्या दोराबजी कडून 500 रुपयाला सेट आणलाय. 500 रुपये? हो. हो काय बोलताय का? मग अहो फेरीवाल्याकडे हे असले 6 रुपयांना मिळतात. ती तसली नव्हे, ही इंग्रजी आहे. इंग्रजी. इंग्रजी? हो. अहो खूप भाषा इंग्रजी असल्या तरी खाली पडले म्हणजे तुकडेच होणार ना. तुमचं म्हणजे निळू भाऊ. त्यापेक्षा अंघोळीसाठी एखादे घंगाळ घेतले असते म्हणजे. अहो पण क्रोकरी शिवाय माझ्या बबडीचा संसार कसा होणार? का? आमचा नाही झाला? तुमची गोष्ट वेगळी निळू भाऊ. वेगळी? खरं सांगू का, आमच्या बबडीला घर अगदी अप टू डेट ठेवायची फार हौस आहे. आणि मुख्य म्हणजे सुनबाई घरात आल्यापासून आमचा बाजा आता रोज आंघोळ करतो. म्हणजे तेवढा तरी आईसारखा घरावर वचक ठेवलाय म्हणायचा पोरीनं. आईसारखा वचक म्हणजे? म्हणजे प्रोफेसर साहेब देखील? आंघोळीच नाही म्हणत मी, मग घराच्या स्वच्छतेबद्दल म्हणत होते. हो असे म्हणा.
अहो बाकी काय सांगावे, पोरीच्या हातात जादू आहे जादू. अहो चहा प्यावा तर आमच्या सुनबाईच्या हातचा. हिरवा लिप्टन द्या, पिवळा लिप्टन द्या, नाहीतर कोळशाची बुकटी आणून हातावर ठेवा. चहाला आपली अमृताची चव. मग चहा करायला ती शिकले कोणाच्या हाताखाली? तुमच्याच ना. हो तेच तर म्हणतोय मी. अहो जातीत काय आहे, जात कोणतीही असली तरी मुळातले खानदारीचे तेज कुठे लपते की काय? पण मी म्हणते आहे थोडा जातीत फरक. छे हो, फरक कसला आलाय बोडक्याचा? अहो ब्राह्मण काय, प्रभू काय, दोघे एकाऱ्याचेच वंशज. अहो म्हणजे असे वाचले मी कुठेतरी. आणि आमच्या जावई बापूंच्या तरी नावं ठेवण्यासारखं काय आहे हो? कोणता शाणा आमच्या बाजाला नावे ठेवतो हो? आमचा बाजा दिसतो कसा राजबिंडा. अहो चित्पावनाची चमक कुठे लपते की काय? पाटलोणीत सदरा खोचून रस्त्यावरून खाड 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 निघाला की असे अगदी गोरा साहेब चालल्यागत दिसतो. मला सुद्धा आमच्या बबडीची खात्री होती, काय तिची निवड मुळी कधी चुकायची नाही. आणि मी काय म्हणत होतो, आमचा बाजा भलत्या सलत्या पोरीच्या नादात चुकून सुद्धा पडायचा नाही. अहो माझा विरोध काही यांच्या लग्नाला नव्हता. मग माझं म्हणणं इतकंच की घरातलं हे पहिलं कार्य रीतीप्रमाणे थाटामाटात झालं असतं तर काही बिघडलं असतं का? मी तरी काय म्हणत होतो, बाजा सुद्धा आमचा एकुलता एक मुलगा. हो, आणि त्याचे लग्न रजिस्ट्रार कचेरीत. बघा ना. अहो या पोराच्या आईचा विचार करा तुम्ही प्रियंवदाबाई. अहो पोराच्या जन्मापासून ही अशी अंथरुणाला खेळलेली. हो आमचं एक जाऊ द्या, पण निदान तिच्या हौशेसाठी तरी. हो बँड नाही म्हणत मी, पण घरात वाजंत्री वाजले असते तर काही बिघडले असते का? तुम्ही म्हणून सगळं सहन केलं हो निळू भाऊ. छे हो, या पोरांनी येऊन क्षमा मागितली आणि तुम्ही त्यांचे अपराध माफ केलेत ना. पण याचं ह्यांना आहे का काही? हे सगळ्या गावभर सांगत सुटले की बबडीच्या लग्नाला मी विरोध केला म्हणून. नाही मी भडाभडा बोलते, नाही मी भडाभडा बोलते, पण माझं तोंड तेवढं दिसतं. पण हे लग्नापूर्वी बाजीरावांना कोळसेवाला म्हणत होते. कोळसेवाला. कोण कुणाला कोळसेवाला म्हणत होत? म्हणजे आपली लोक. लोक कशाला? तुम्हीच. तुम्ही लग्नापूर्वी बाजीरावांना कोळसेवाला म्हणत होतात की नाही? मी म्हणत होतात की नाही? बरं बुवा म्हणत होतो, पण त्यात बिघडलं कुठं? कोळसेवाल्याला कोळसेवाला म्हणू नको तर मग काय कलेक्टर म्हणू? ऐका ऐका. बाकी निळू भाऊ, केस कापणाऱ्या माणसाला न्हावी म्हटलं तर त्यात एवढं रागवण्यासारखं काय बुवा? नाही म्हणजे तसे रागवण्यासारखे कारणच नाही. बाकी तुमची एक चूक झाली बरं का निळू भाऊ. चूक झाली? तुमच्यासारख्या कोळसेवाल्यानं एखाद्या लाकूडवाल्याची मुलगी करून घ्यायला हवी होती आपल्या लेकासाठी. बोला बोला, हवे तितके टोमणे मारून बोला. रागावलीस? फॉरगेट इट, फॉरगेट इट. बबडे, ए बबडे, एवढी बॅग ठेव बघू वर. अहो अहो असं काय? आय एम सॉरी. बबडी आता या घरात नाही. नो मोर बबडी इन धिस हाऊस. हे काय बरे प्रोफेसर साहेब, अहो तुमची बबडी दुसऱ्याच्या का घरात आहे? अहो वाटल्यास तुम्ही आता. थँक्स. हे मन मोठं गाढवासारखं एकमार्गी असतं नाही निळू भाऊ? जुन्या सवयी जात नाहीत, नव्या सवयी अंगवळणी पडत नाहीत. ऑल राईट, ऑल राईट. आता बच्चाचं एकदा लग्न करून टाकलं पाहिजे, म्हणजे बबडीची जागा घ्यायला एखादं नवा माणूस घरात हवंच की. जागा घ्यायला येईल ती बयाबाई, तेव्हा समजेल. बयाबाई? असं असं म्हणजे सुशील म्हणतेस होय? त्यात काही अर्थ नाही बघ. अर्थ नाही? येऊन जेव्हा डोक्यावर मिरे वाटेल ना तेव्हा त्याचा अर्थ कळेल. मग त्यात नवीन काय बुवा? पुरुषाच्या जातीला त्याची उपजत सवयच असते. काय निळू भाऊ? रामकृष्ण हरी. काय मेल्यानं तिच्यात एवढं पाहिलंय आणि कसला एवढा हुरळून गेलाय देव जाणे. माझी आई सुद्धा नेमकं हेच म्हणत होती. मग ऐकायचं होतं तिचं. मी आता ठरवलंय,
तुम्ही आणि तुमचा मुलगा हवा तो गोंधळ घाला, मी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. माझं तू एक आपलं ऐकून ठेव. आपल्या बच्च्याचं काही सुशीलशी लग्न होत नाही. तुम्हाला काय त्याचं अंतर्ज्ञान झालंय? अंतर्ज्ञान कशाला, मानसशास्त्राचा प्रोफेसर आहे मी. प्रेमाच्या बाजारातले पक्क्या रंगाचे नख कोणते आणि पहिल्याच जुलाईत विटणाऱ्या रंगाचे सणंग कोणते हे काय मला ओळखता येत नाही. म्हणजे या बाजारपेठेचा तुम्ही मोठ्या मार्मिकपणे अभ्यास केलेला दिसतोय. अहो निळूभाऊ, तुम्हाला माहित नाही का, काय कॉलेजमध्ये असताना त्यांनी प्रेम हाच विषय मुळे अभ्यासासाठी घेतला होता. प्रेम आणि अभ्यासासाठी? हो. असेल असेल असेल. बाईसाहेब, ही सगळी तुमचीच गुरुकृपा बर का. चला बरं, माझं एक आपलं भविष्य ऐकून ठेव. आपल्या बच्च्याचं काही सुशीलशी लग्न होत नाही. त्याचं लग्न शेवटी डॉक्टर प्रधानांच्या मंदाशीच होणार आणि आपले 25,000 रुपये परत मिळणार. 25,000 रुपये? आणि ते परत कसे मिळणार? नाही म्हणजे कुठे लॉटरीचे तिकीट बिकीट काढणे की काय? अहो, लग्न म्हणजे लॉटरीच नाही का? म्हणजे समजा लागला त्यात बच्चाचा नंबर, तर बबडीच्या दिवाळ सणा प्रित्यर्थ झालेला खर्च तरी वसूल होईल. खर्च 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 कधी नव्हे त्या 25,000 रुपया खर्च केल्या तर कालपासून 10 वेळा ऐकून दाखवलं. पण मी म्हणते, बबडीच्या लग्नासाठी एक दमडी तरी खर्च केलात का? काय संबंध करायचा? तुमचा काहीही संबंध नाही. तुमचा काहीही संबंध नाही ना? अहो, मग माझं तरी काय अडलंय? उचलते सगळ्या जिन्सा आणि परत देऊन टाकते. मग बसा ती माझी नायकासारखं पैसा 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 करीत. अरे बापरे, रागावली वाटतं. प्रेम मध्ये मी काय म्हणत होतो? मला काही एक बोलायचं नाही. परिहास विजल्पितम सखे परमार्थेन न गृह्यताम वचः. मला काही एक ऐकायचं नाही. हवं तर नाक धरतो, कान घासतो. आय मीन कान धरतो, नाक घासतो. म्हणजे चमत्कारच म्हणायचा का बरं? हा मंत्र तुम्हाला देखील अगदी तोंडपाठ झालेला दिसतोय. म्हणजे? हो, म्हणजे आमचा बाजा सुनबाई समोर असेच काहीसे नाटक करीत असतो. पण मी या नाटकाला बधायची नाही. अगं, हे नाटक नाहीये, खरं खुरं जीवन आहे. जीवन जीवन आहे का जेवण आहे ते कळेल खानावळीत हेलपाटे घालायला लागल्यावर. खानावळीत हेलपाटे? ते का बुवा? मी कशाला इथे राहते? मी चालले माहेरी. माहेरी? का 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 का? ज्या घरात बायकोला पोतिरा इतकी सुद्धा किंमत नाही, त्या घरात मी पाणी सुद्धा प्यायची नाही. Before you color your hair, stop and think. What if you could protect your hair as you color? Now you can with Excellence Cream from L'Oreal Paris. Because Excellence is a cream, it doesn't drip, it even protects. And Excellence Cream really covers grey. What I love is the color, rich and healthy. That's Excellence Cream. Does your hair color do all that? Excellence, the protective cream colorant from L'Oreal. L'Oreal, because I'm worth it. मराठी कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक प्रेक्षक यांच्यासाठी आकाशात एक नवीन तारा उगवला आहे, तारा वाहिनीच्या रूपाने. आणि नक्कीच ही वाहिनी कलावंत आणि प्रेक्षकांच्या तारा चांगल्या रीतीने जुळवतील. या वाहिनीला माझ्या शुभेच्छा. सांगून ठेवते, ज्या घरात बायकोला पोतेला इतकी सुद्धा किंमत नाही, तिथं मी पाणी सुद्धा प्यायची नाही. तुम्ही मला गळ घालू नका अण्णा. बबडे, कोणी मला काही विचारू नका. आता काय, तुझा माहेरी जाण्याचा बेत रद्द. बबडे, ए बबडे, बबडे, ए बबडे. छा 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 छा, हे काय तिसरेच लथांड उपटले. बघा ना. अहो, म्हणजे आमचा बाजा हिला काही बोलला बिल्ला की काय? अहो, मुलखाची तोंडाळ हीच काहीतरी बोलली असेल त्यांना. छे हो, आमची सुनबाई मर्यादा सोडून चुकून सुद्धा वागायची नाही. हाच हिला काहीतरी वेडं वाकडं बोलणं असेल. हा रोज बघतोय ना मी, वाखारीत ह्याच्या हाताखाली एक माणूस सुद्धा टिकत नाही.
ह्याच्यावर ओरड त्याच्यावर फिसका. अहो पण संसाराचा आणि वखारीचा काय संबंध? याने काय घोटाळा करून ठेवला आहे ते बघितलेच पाहिजे आता मला. अहो निळू भाऊ, चहा तरी घेऊन जा. चहा तुम्ही आधण टाका. तोवर त्या गाढवाच्या लेखाला कान धरून इथे आणतो आणि पुसतो की तू लग्न केलेस ते या पोरीला उभी छळायला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अहो निळू भाऊ, रामकृष्ण हरी. आता चहा प्यायला तरी खाली येणारत का? आता बसतील बबडे 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 करीत. बबडे बबडे चल चल. अगं 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 असं मला ढकलायला लावू नकोस. अगं तुझं वय काय, माझं वय काय? चल 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 चल. हा चल असं चल. हा बैस इथं, बैस 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 बैस. असं. आता मला सांग, एवढा आकांत करायला काय झालं? काही कळलं नाही मला. नीट खणखणीत स्पष्टपणे आणि मोठ्यांदा बोल. माझा सगळा भ्रम आता पार नाहीसा झालाय. कोणता भ्रम? त्याचं मुळी कधी माझ्यावर प्रेमच नव्हतं. असं असं म्हणजे एक भ्रम संपून दुसऱ्या भ्रमाला आरंभ झालाय? मुळीच नाही. आता मला खऱ्या खुऱ्या सत्याचा साक्षात्कार झालाय. काय म्हणालीस? खऱ्या खुऱ्या सत्याचा? हो. म्हणजे सत्यात देखील दोन प्रकार असतात वाटतं. बाबा बरं कळू दे तरी तुझा साक्षात्कार. पुरुषांना मुळी हृदयच नसतं. तुझ्या आईचं देखील नेमकं हेच मत आहे. तसं नाही हो, म्हणजे तुम्हाला आहे हृदय पण बाजीरावांच्या हृदयाची काहीतरी गडबड झालेली आहे असंच ना बबडे. अगं जगातल्या सगळ्या पतिव्रतांची आपापल्या यजमानांच्या बद्दल नेमकी हीच तक्रार असते. पण बबडे, हा महान शोध तुला लागला कधी? काही कळलं नाही मला. त्यानं मात्र आम्हाला हवं तसं बोलावं आणि आम्ही जरा काही म्हंटल की लागलीच डोक्यात राख घालायची. काय म्हणतो काय तू? नेहमीच नेहमीच हवं तसं टाकून बोलतो मला. म्हणजे काय शिव्या बिव्या देतो का तुला? तर काय, तोंडाला येतील त्या शिव्या देतो. असं? हो. मी काय म्हणतो काय? गाढव म्हणतो, महामूर्ख म्हणतो का साध गाढव म्हणतो? म्हणतो की तू रोमॅन्टिक फूल आहेस म्हणून. तो तुला रोमॅन्टिक फूल म्हणतो? तो तुला रोमॅन्टिक फूल म्हणतो? शक्य नाही. खरंच म्हणतो. शक्य नाही. अलीकडच्या तरुणांना इतकं चांगलं इंग्रजी येत नाही. अगं दुसरंच कसलं तरी फूल म्हणायचं असेल त्याला. लग्नापूर्वी तो तुला फुलराणी म्हणायचा नाही का? खोट, सगळं खोट. लग्न झाल्यापासून एक दिवस कधी गोड शब्द निघाला नाही त्याच्या तोंडातून. तू आळशीच आहेस, तू लाडावलेलीच आहेस, तुला कामाचा उरकच नाही, तुला काटकसर करता येत नाही, तू अशीच आहेस, तू तशीच आहेस, तुला हे येत नाही, तुला ते येत नाही. तो तुला असं म्हणाला? तो तुला असं म्हणाला? मग त्यात काय बरं खोट आहे? बाबा पण असं तिन्ही त्रिकाळ घालून पाडून बोलायला लागलं म्हणजे माणसाचा तेजोभंग नाही वाटत होत. काय म्हणालीस? तेजोभंग? बाकी लग्न झाल्यापासून तुझी भाषा मात्र सुधारली बर का बाबा. नाही कोणाचाही तेजोभंग करणं वाईट हो की नाही? तर बैस ना. मग मी कशी आहे हे लग्नापूर्वी ठाऊक नव्हतं वाटतं त्याला? माहित असलंच पाहिजे. विधात्याने तुम्हाला एकमेकांच्यासाठी जन्माला घातलंय ना असं तोच म्हणत होता त्यावेळी. मग आता म्हणतो चॉईस चुकला म्हणून. कुणाचा? विधात्याचा की काय? विचारा त्यालाच. मला म्हणाला तुझ्याशी लग्न केलं हा माझा गाढवपणा झाला. असं? मग मी पण बोलले त्याला. काय म्हणाले? मी बरी गप्प बसेन. मी पण म्हणाले माझा सुद्धा चॉईस चुकला. असं? तुझ्याशी लग्न केलं हा माझा सुद्धा मूर्खपणा झाला. असं? म्हणजे तो गाढव आणि तू महामूर्ख. तर कशा मिरच्या झोमल्या नाकाला. आम्ही नुसतं एवढं बोललो तर फडाफडा तोंडात मारल्या. कुणाच्या? स्वतःच्या. आणि चहाचा गप तसा टाकून चालता झाला माझ्या. अगं त्याने स्वतःच्या मारून घेतल्या, तुझ्या नाही ना मारल्या. मग तू रडू नको, रडू नको. अगं तू रडू नको.
बबडी का रडत होती? मग तुला काय वाटलं मी गळा काढला म्हणून? अहो मग मला नाही का हाक मारायची? उगी उगी बबडे, रडू नको. रडू नको. तुम्ही काहीतरी बोलला असाल तिला. मी? एखाद्याचा प्राण जायची वेळ आली ना तरी तुमची थट्टा संपायची नाही. अगं मी काय बोललो नाही तिला. मग तीच आपला झालेला साक्षात्कार मला सांगत होती. कसला साक्षात्कार? म्हणजे तसा नेहमीच प्रकार आहे ग. म्हणजे पुरुषांना मुळी हृदयच नसतं. बल्लाळ. नाही म्हणजे मला आहे हे तिला कबूल आहे, पण बाजीरावांच्या हृदयाची काहीतरी गडबड झालेली आहे. काय भानगडे मला नीट सांगणार आहात का? मला जेवढं माहिती आहे ना तेवढं मी तुला सांगतो. इकडे ये. प्रथम तो म्हणाला की माझा चॉईस चुकला, मग ते म्हणाले की माझाही चॉईस चुकला, मग तो म्हणाला की तुझ्याशी लग्न केलं हा माझा गाढवपणा झाला, मग ते म्हणाले की तुझ्याशी लग्न केलं हा माझाही मूर्खपणा झाला. आणि मग त्यांनी अशा फडा 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 तोंडात मारून घेतले. तुमच्या जिभेला काही हाड, कुठल्या गोष्टी कुठे बोलाव्यात याचा काही पोच. अहो निदान मुलांच्या समोर तरी. अगं आपल्या वेळचं सांगत नाहीये मी हे. मग बाजीराव आणि बबडी यांच्यातला कलह प्रसंग सांगतोय. विचार हवा तर तिला. काय ग बबडे? बाबा सांगतात ते खरं आहे आई. काय ग नवऱ्याला असं उलटून बोलतात? तुझी आई असं कधी बोलते? म्हणजे इतकं सगळं सहन करून शेवटी वाईट काय ती मीच. चूक माझीच. नाही, चूक तुझी नाही आणि त्याची नाही. अगं सप्तपदी चालून संसाराच्या भट्टीत उतरल्यावर प्रेमाचे हे सगळे गहिरे रंग असेच उघडतात बरं पोरी, आणि खाली उरतात विटक्या रंगाच्या क्षुद्र बाबी. अगं लैला मजनू आणि रोमिओ ज्युलियट यांनी सुद्धा लग्न करून बिऱ्हाड थाटला असतं तर त्यांना सुद्धा आपला चॉईस चुकला असाच साक्षात्कार झाला असता. पुरे झालं तुमचं तत्वज्ञान. चहा घ्या अगोदर, केव्हाचा निघून चाललाय. माझा घसा हिचे डोळे केव्हाचे कोरडे पडलेत. बबडे घे चहा. मला नकोय. अगं घे ग. नको म्हणलं ना. बा मी पिऊन बघतो. वाह फक्कड झालाय चहा. अगं चहा सुद्धा नवरा बायको सारखा मुरला की त्याला गोडी येते. घे. मला नको म्हटलं ना. अगं घे ग. मी नाही पिणार. हा चहा प्यायला तुला काही हरकत नाही. आपल्या घरच्या पाण्याचा बनवलाय, तुझ्या सासरच्या नव्हे. काय बाबा? कमान बी गुड गर्ल. आता एकदा नेहमी सारखा रुसवा सोडून एकदा हास बघू. नाही तुम्ही हसा पण बसा. बसून हसा. बबडे आपण किती दिवसांनी सगळे एकत्र चहा प्यायला बसलोय नाही का? आज मी तुम्हाला सगळ्यांना चहा देणार आहे. बरं झालं बाई, अगदी वेळेवर आलास. म्हणजे काय? ती येऊन गेली? अगं 7ला अपॉइंटमेंट होती, आत्ता कुठे 6:30 होत आहे. चालू आहे. बघा बाई, याचं आपलं तिसरंच. कोणी आलं नाही कोणी गेलं नाही. चहा बद्दल म्हणत होते. हे नीट सॉल्व राहील. मला वाटलं की कोण यायचं होतं? सुशील? हो का? तुला काय माहित? नाही, मांजराला वाटतं आपण अगदी डोळे मिटून दूध पितोय म्हणून. तुझं लग्न झाल्यापासून तुला ही मांजरं दिसायला लागली वाटतं. ए तू बघ दादा. मी बाबा. हो बच्चाची बल्ला. नाही व्हायोलिन घेऊन कुठं गेली होती स्वारी? कुठं म्हणजे? प्रोग्रामला. हो आज आमच्या ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांचं गॅदरिंग नव्हतं का? मग काय प्रोग्राम झालाय म्हणून सांगू. वाह फर्स्ट क्लास. अरे फर्स्ट क्लास काय? चहा की प्रोग्राम? आई हाडाचे कलावंत कधी चहा कॉफी सारख्या क्षुद्र विषयाबद्दल बोलतात काय? अगं असं टिचून वाजवलंय. इकडे आण. का? फोडशील. घे बर का बाबा. असं टिचून वाजवलंय की आमच्या ऑफिस मधले सगळे कारकुंडे पार चाट. कारकुंडे? मग आपला किताब कोणता आहे कचेरीत?
ऑफिस मध्ये मी सिनियर क्लार्क आहे म्हटलं. सिनियर क्लार्क, नुसता कोळशे विक्या वखारवाला नाही. आम्ही कोळसे विके आहातच नाही आहोतच. पण ऑफिसात साहेबा पुढे लाळ घोटण्यापेक्षा पुष्कळ चांगला आहे आमचा धंदा. बरं काय? अरे वा, कोळसेवाला नवरा मिळाल्यावर त्याच्या धंद्याचं सुद्धा वकीलपत्र घ्यावं लागतं वाटतं. वकीलपत्र कसला आलाय? नवऱ्याशी भांडून आलेत बयाबाई. आई बस का झालं ना भांडण? तरी मला वाटलंच होतं. काय वाटलं होतं? आई, अगं वाटेल त्या लुंग्या सुंग्यांना प्रेमाचा उच्च आणि उदात्त अर्थ कळलं कधीतरी शक्य आहे का? त्याला तशी तपश्चर्या लागते. खरंय आई. अगं प्रेमात 3-3 वेळा तोंड घाशी पडण्याची तपश्चर्या आम्ही कुठं केली आहे? मागचं सोडून द्या, मागचं सोडून द्या. या वेळचं सगळं फार निराळ आहे. तेच सांगणार आहे मी तुम्हाला. बसा 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 बसा. आव बाबा, अगं आई तू तरी बस. अगं बस ना, बस 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 बस. आई. काय रे बाबा? काय रे बाबा? आज एका अत्यंत गंभीर प्रश्नावर मला तुमच्याशी चर्चा करायची. गंभीर विषयावर? हो. आणि तू चर्चा करणार आहेस? थट्टा करू नका बाबा. जीवनातल्या एका क्रांतिकारक समस्येबद्दल बोलतोय मी. बबडे, तू इकडून निघून जा. असंच ना? नाही तसं नाही. नाही जाते. अगं तुला कळणार नाही म्हणून म्हणत होतो मी. चालू दे चालू दे. बबडे, तुमची गंभीर प्रश्नावरची क्रांतिकारक चर्चा खुशाल चालू. अगं अगं बबडे बबडे. आई. काय रे बाबा? काय रे बाबा? मन शांत ठेवा. आहे. बातमी जरी धक्का देणारी असली. धक्का देणारी बातमी? तू घाबरू नको. तू बैस 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 बैस. हा पुढं. हा म्हणजे वास्तविक तुम्हाला आतापर्यंत हे कळायला हवं की आपण एका अणुयुगात वावरतो आहोत. आपण एका क्रांतीच्या प्रचंड उंबरठ्यापाशी येऊन ठेपलो. आपण एका अशा म्हणजे तुझ्या जीवनातली क्रांतिकारक समस्या म्हणजे तू सुशीलशी लग्न करणार हीच ना? हो, पण म्हणजे अरे मग तसं स्पष्टपणे सांग की. हीच का होती तुझी धक्का देणारी बातमी? मला वाटलं कोणी मेल्या बिल्याचं सांगतोयस की काय. केव्हाचा जीव मुठीत धरून बसले होते. अगं पण म्हणजे मी तुमची मनाची तयारी करत होतो. आमच्या मनाची तयारी? अरे आमच्या मनाची तयारी करायला असा आमच्यावर कुठला प्रसंग उतरलाय? म्हणजे माझ्या लग्नाची ही एवढी प्रचंड घटना तुम्हाला ही एवढीशी वाटते? मग केवढी वाटायला हवी? अणुबॉम्ब काय, क्रांतीचा उंबरठा काय, या एवढंच सांगायला या अशा तऱ्हा कराव्या लागतात होय रे तुला? का 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 माझ्या लग्नाची वार्ता ऐकून तुम्हाला असा प्रचंड धक्का नाही का बसला? नाही, काही कारणच नाहीये मुळी. नाही नाही नाही, म्हणजे असं कसं थोडा तरी बसला असलाच पाहिजे की नाही? नाही, थोडाही नाही, एवढाही नाही, अजिबात बसलेला नाहीये. असं कसं होईल? म्हणजे असं खूप खूप विरोध करावा, कडाडून शिव्या द्याव्यात, मनातलं तीव्र दुःख व्यक्त करण्यासाठी ढसढसा रडावं, असं काहीतरी नक्कीच वाटलं असलं पाहिजे तुम्हाला. तो तुझ्या आईचा प्रांत आहे, तिला विचार. आई तू सांग, तुला काय? मला काही एक झालेलं नाही. खुशाल तिच्याशी लग्न कर आणि हवा तो धिंगाणा घाल. अगं पण आई आई अगं काय म्हणजे तुम्ही लोकांनी काय ठरवलंय काय? तुम्ही माझ्या लग्नाला थोडा सुद्धा विरोध करणार नाहीये का? नाही, काही कारणच नाहीये मुळे. अरे हा मात्र पक्षपात झाला बाबा. म्हणजे बबडीच्या लग्नाला तुम्ही कडाडून विरोध केला, त्यासाठी भांडलात, रडलात, त्या दोघांना घराच्या बाहेर पिटाळलं. माझ्या लग्नाला मात्र हाक करून मोठ्या तोंडानं संमती देताय, याचा अर्थ काय? अरे म्हणजे तुझ्या लग्नाला आम्ही विरोध का करायला हवा होता? तर काय सगळा रोमांस घालवून टाकला तुम्ही माझ्या लग्नातला. असं म्हणजे तुला रोमांससाठी विरोध हवा होता? तर माझ्या डोळ्यासमोर किती सुंदर स्वप्न तरळत होती, किती सनसनाटी स्वप्न तरळत होती. कोणती स्वप्न तरळत होती? सुंदर म्हणजे ना बाबा, जाऊ दे, तुम्हाला सांगण्यात तरी आता काय अर्थ आहे म्हणा. अरे पण स्वप्न सनसनाटी कशी असतात ते जरा कळू दे की आम्हाला. सनसनाटी स्वप्न म्हणजे ना बाबा, कसं काय आणि कसं काय, पहिल्याच रट्ट्यात पार आमच्या स्वप्नांचा पेकाट मोडून टाकलं तुम्ही.
अरे पण तुझ्या स्वप्नांची इतकी तोळा मासा प्रकृती आहे हे जर आमच्या आधी लक्षात आलं असतं तर विरोधाचं थोडंफार जमवलं असतं आम्ही. ऑल राईट ऑल राईट. आता तुझं लग्न झालं ना की आपण ही सगळी कसर भरून काढू. पण काय रे, सुशीलला तू विचारलंयस का? तिनं तुला होकार दिलाय का? छे 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 छे, या बाबतीत मात्र साफ चुकलात हा तुम्ही बाबा. चुकलो? हो, ते विचारावं लागत नाही, मग ते कळतं. कळतं? हो, म्हणजे आपोआप कळतं. आपोआप कळतं? हो, म्हणजे इथे कळतं. नाही नाही, इथं कळायला आमची काही हरकत नाहीये, पण व्यवहाराच्या दृष्टीनं सरळ विचारून पक्क केलं असतंस म्हणजे. सरळ विचारून पक्क? अहो, जुन्या जमान्यात माणसाशी प्रेम करत होती. म्हणजे प्रियकरानं प्रेयसीला विचारायचं असं घोगऱ्या आवाजात की तुझं माझ्यावर प्रेम आहे का? आणि मग प्रेयसीनं खाली मान घालून लाजत मुरकत जमिनीने जमीन उकरत हो असं म्हणायचं. म्हणजे अगदी जुना, म्हणजे अगदी जंगली, म्हणजे अगदी क्रूर प्रकार झाला. असं मग नव्या जमान्यात प्रेम कसं करतात बुवा? सोपं आहे, एकदम सोपं आहे. अहो, प्रियकराच्या हृदयातल्या भावना एकदा टोकदार झाल्या ना की प्रेयसीच्या अंतःकरणाशी ते छेद घेतात. काही कळलं नाही. अहो बाबा, प्रियकराच्या हृदयातल्या भावना असतात ना, भावना त्या अशा एकदा अशा टोकदार झाल्या ना, टोकदार की प्रेयसीच्या अंतःकरणाशी त्या छेद घेतात. आणि मग एक प्रकारचा सहानुकंप निर्माण होतो. आणि मग शब्दांपलीकडला आशय शब्दांशिवाय परस्परांना प्रतीत होतो. भलतच भानगडीचं आणि अवघड झालेलं दिसतंय हे प्रेम प्रकरण. हो, या यंत्रयुगात बाबा प्रेमाची व्याख्या देखील अशी कॉम्प्लेक्स झालीये. तुमच्या वेळेसारखी ती काही सिंपल उरलेली नाहीये. कुणालाही विचारा, म्हणजे अगदी कोणीही जरी आलं ना. हो, त्यालाच विचारा हवं तर. काय ते तू आता प्रोफेसर साहेबांना विचार. या प्रोफेसर साहेब, हा तुमचा जावई शेवटी पकडून पुढ्यात घालून आणावा लागला. बाजीराव, कसे अगदी वेळेवर आलात. बाबा नको नको, तूच विचार. बरोबर. बाजीराव, तुम्ही मला सांगा, तुम्ही नव्या जमान्यातले आहात. बबडीला तुम्ही तुमचं प्रेम कधीतरी शब्दात बोलून दाखवलं होतं का? माफ करा, त्या मूर्खपणाची आठवण सुद्धा करून देऊ नका. मूर्खपणा? आधी प्रेमात पडलो हा एक मूर्खपणा, आणि लग्न केला हा दुसरा मूर्खपणा. आणि आता हे शहाणे केलेले लग्न मोडायला निघाले, हा सर्वात मोठा शतमूर्खपणा. केलेले लग्न मोडायला म्हणजे? आलात निळू भाऊ, ऐका तुमच्या लाडक्या सुनेचे बोल. प्रियंवदाबाई, तुम्हीच ऐका तुमच्या जामाताची मुक्ता फळे. ही कार्टी म्हणते पुन्हा सासरी पाऊल ठेवणार नाही म्हणून. आणि हा अकलेचा खंदक म्हणतोय मी हिच्याशी काडीमोड घेणार. अरे म्हणजे हा प्रकार तरी काय? प्रेम विवाहाचा हा दुसरा अध्याय आहे बच्चा, बघून ठेव. छे 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 छे, प्रेम विवाहाचं हे असं कधीच होत नाही बरं का. कशावरून? तुम्हाला विवाहाचा काय अनुभव? नाही, अनुभव नाहीये. मग अनुभवा वाचून मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. तुम्हाला तरी प्रेमाचा काय अनुभव आहे अण्णा? तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय? पोरा रे, तूच विचारतोयस? हो हो, मी विचारतो. एकदा सोडून हजारदा विचारेन. जो स्वतः प्रेम करतो त्यालाच दुसऱ्याला प्रेमाबद्दल जाब विचारण्याचा अधिकार पोचतो. दिव्य प्रेमाचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय? खरंय खरंय, तुमच्या दिव्य प्रेमाचा अनुभव नाही आम्हाला. अरे, आमचे आयुष्य गेले फक्त कष्ट उपासण्यात. आमची उमेद खर्ची पडली पावलो पावली मन मारण्यात. अरे, संसारात फार फार सोसावे लागते, ते सगळे सोसले आम्ही. पोरा पोरा रे, तूच विचारलेस म्हणून बोलतो. नाहीतर माया करणारा माणूस हा कधी आपल्या ओठांनी बोलत नाही. तो बोलतो तो फक्त त्याच्या दोन भक्कम हातांनी बोलतो. तुझ्या जन्मापासून तुझी आई अशी पांगळी होऊन अंथरुणाला खिळलेली, तिला टाकून दुसरा संसार थाटण्याचा सल्ला दिला होता मला तुझ्या आजोबा आजींनी. अरे, प्रत्यक्ष तिच्या जन्मदात्या आई बापांनी. पण आम्ही तो कधीच जुमानला नाही. अरे, पांगळ्या बायकोची सेवा करण्यात उभी हयात आम्ही का घालवली?
वखारीत व्यापार, घरात घरकाम, ही दुहेरी कसरत आम्ही कोणासाठी केली? पोरा रे 12 दिवसांचा लोळा गोळा होतास तेव्हा आईच्या मायेना अंगा खांद्यावर तुला कुणी वाढवलं? हा संसार म्हणजे तुला पत्त्यांचा पोरखेळ वाटला की हाती मनासारखे पाने आली नाहीत म्हणून तिला डाव धळून? अरे हाती येतील ती फत्री पाने घेऊन हा डाव जिद्दीने खेळावा लागतो पोरा, जिद्दीने. अरे त्यासाठी सुद्धा अंगात हिम्मत असावी लागते, हिम्मत. वा निळूभाऊ, 2 शब्दात अगदी काळजाला हात घातला. अहो निळू भाऊ, मी तरी काय कमी सोसलंय का? पण संसारात पटवून घ्यायचं म्हटलं तर पटतं काय हो? आता आली का पंचायत? म्हणजे मी खोटं बोलते वाटतं? नाही नाही, तू कशाला खोटं बोलशील? अगं तू होतेस म्हणून माझ्यासारख्या वेंधळ्या माणसाचा संसार झाला. बरे असाल वेंधळे, सगळ्यांना पुरून उराल इतके खमंगात खमंग. बरोबर, या पाहुणे मंडळींच्यासाठी काही चहा फराळाचं बघाल की नाही? बघते. चहा फराळाचे राहू द्या, आधी या प्रकरणाचा काय तो निकाल लावा पाहू. बरोबर, या प्रकरणाचा काय निकाल लावायचा तो मी लावतो. बच्चा, बच्चा.